नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आणि पैसे कोणत्या वेळेला शेतकऱ्यांना मिळणार हे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महत्त्वाची योजना आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकरी मोठ्या प्रमाणात वाट बघत आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून नववा हप्ता कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती, पण आता उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख ही 1 ऑगस्ट 2026 अशी सांगितली जात आहे। शेतकरी मित्रांनो, या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हा डीबीटीद्वारे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2026 ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे, त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे। आता अशा एकूण 18 जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, 7,48,796 शेतकऱ्यांच्या याद्या हे आजपासून उपलब्ध सुद्धा झालेल्या आहेत। मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी ते लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे। तुमच्याजवळ फार्मर आयडी, तुमची केवायसी झाली असेल तेव्हाच तुम्हाला पैसे वेळेवर मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला पैसे मिळण्यास वेळ सुद्धा लागू शकतो, म्हणजे 1-2 दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा या यादीमध्ये समावेश आहे। या भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून असतात, त्यांना या योजनेचा फायदा होणार। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि बीड आणि छत्रपती संभाजीनगर या पहिल्या 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे। आता दुसरे जर 9 जिल्हे बघितले तर त्यामध्ये नाशिक, भंडारा, गोंदिया, सातारा, पुणे, नागपूर, त्यानंतर परभणी, जालना, मुंबई या जिल्ह्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश असणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2 वाजल्यापासून या हप्त्याची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि काही तांत्रिक अडचण आल्यास पैसे मागे पुढे सुद्धा 1-2 दिवस होऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।